हॅलो फ्रेंड्स, आज वडापाव खायची खूप इच्छा झाली होती आणि खूप छानही बनलेला होता. त्यामुळे म्हटलं चला आज ही रेसिपी शेअर करूया. मस्त त्यासाठी मी बटाटे घेतले आहे. मोठ्या साईजचे असल्यामुळे त्याचे 2 काप करून मी आता वाफवायला टाकणार आहे. कुकरची आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. इथं मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण, एक अख्खा लसूण सोलून आणि अद्रकचं बारीक किस याच्यात घातलेला आहे आणि त्याचा ठेचा करून मी साईडला ठेवला आहे. आणि तसेच मी आता बटाट्याची साल काढते. बटाटे आपल्याला मस्तपैकी शिजू द्यायचे आहे, त्याच्यात कच्चं राहायला नको. आणि बटाटे मी मॅशरने मॅश करून घेतले आहे. तुम्हाला जर हाताने मोडून टाकायचे असतील तर तुम्ही तसेही टाकू शकता. आता पुढच्या प्रिपरेशनसाठी मी कांदे बारीक चिरून घेतले आहे आणि कोथिंबीरही बारीक चिरून घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल तापवायचं. त्याच्यामध्ये कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि जे चिरलेले कांदे होते ते टाकले. त्याच्यानंतर मी त्याच्यात जो ठेचा केला होता हिरव्या मिरचीचा तो घातला आणि त्याला अर्धा मिनिट परतवून त्याच्यात बटाटे टाकलेले आहे. त्यानंतर त्याच्यात चवीनुसार मीठ आणि हळद टाकलेले आहे. त्याच्यासोबत इथं मी धनेपूड आणि आमचूर पावडर तसेच थोडा गरम मसाला टाकला आहे. आमचूर पावडरमुळे मसाल्याला छान स्वाद येतो. आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर मी त्याच्यात घातली आणि गॅस बंद करून 5 मिनिटं असंच वाफवू दिले. आता हा मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच याचे वडे बनवायचे आहे. त्यानंतर इथं मी 1 वाटी बेसन घेतलं आणि त्याच्यात अर्धा चमचा ओवा चोळून घातला. तसेच त्याच्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ घालून त्याच्यात थोडं थोडं पाणी करून मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं. आणि अजून एक गोष्ट, याच्यात जर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं 1 ते 2 चमचा तरी खूप क्रिस्पी आणि छान असे वडे बनवून तयार होतील. नंतर मी इथं तेल तापवून लसूण तेलामध्ये चांगला तळून घेतलेला आहे आणि जे आपण बॅटर तयार केलं आहे त्याची अशी बारीक बारीक बुंदी काढून आपल्याला चटणीसाठी तयार करून घ्यायचे आहे. याच्यात मी मिक्सी जारमध्ये ते सर्व टाकलं आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून जाडसर त्याला दळून घेतलं. आता नंतर आपण मस्त असे गोल गोल गोळे तयार करायचे आणि जे बॅटर आपण तयार केलं आहे त्याच्यामध्ये हळूवारपणे चमचेच्या साहाय्याने तेलात सोडायचे आहे. त्याच्यासाठीच आपल्याला वड्यांसाठी बॅटर एकदम परफेक्ट असायला पाहिजे, जेणेकरून वडे तेलकट होणार नाही. जसे मी मागे सांगितले की तांदळाच्या पिठामुळे सुद्धा खूप छान क्रिस्पीनेस येतो. आणि आपले गरमागरम आलू वडे तयार झालेले आहेत. आणि पाववडे म्हटले म्हणजे मिरच्या नसतील असं तर होणारच नाही. त्यासाठी इथं मी मिरच्यासुद्धा मस्तपैकी तळून घेतलेल्या आहे आणि मला त्या चिरलेल्या मिरच्यांपेक्षा अशा अख्ख्या मिरच्या तळून खूप आवडतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.